षडदर्शनागी वसिता नकळे परात्मा तो केवी मतील वाल्प विवेक अंशे वर्णेन सर्व विषया कुलकर्म सक्तु भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। आजचा हा संन्यास दीक्षा विधी आणि पंचावतार उपहार महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमादरणीय साध्य श्री माहूर निवासी बाबाजी, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमादरणीय साध्य प्रातस्मरणीय श्री मोठे बाबाजी, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी आता संन्यास दीक्षा प्रदान झाली असे आमचे परमादरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, या अगोदर ज्यांनी स्वागत अध्यक्षपद स्वीकारलं असे आमचे परमस्नेही परमादरणीय श्री बाबाजी, ज्यांचे आताच वक्तव्य पार पडलं असे आमचे माजी जिल्हा परिषद माजी जिल्हा अध्यक्ष आमचे जिंतूरकर बाबाजी, आणि या अगोदर ज्या तपस्विनी यांनी ज्या भाषा आपण काय त्यांचं त्या वर्षाताई, आणि वास्तविक बघायला गेलं जी वेळ मला दिली त्या वेळे नावातच सगळा वेळ जातो आमचे परमादरणीय श्रद्धेय श्री मानेकर बाबाजी, आणि जिकडे बघावं तिकडे सगळे आमचेच बाबा आहेत, पण वेळ कमी असल्यामुळं आणि 2-2 मिनटं 2-2 मिनटं 5 मिनटामध्ये काय होतं, काय बोलावं आणि काय सांगावं हे लक्षात येत नाही। तरी माणसाच्या जीवनामध्ये जसं माणसाचं वर्ष म्हणायचं 100 वर्ष आयुष्य असतं आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 70 वर्षच माणूस हा अधूनमधून जगतो, आणि या 70 वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हा विचार या ठिकाणी माणसाला असला पाहिजे की आज ज्यावेळेस काही 15-1 वर्षाचं वय असतं त्या वयामध्ये आपण जीवनामध्ये अभ्यास हा करून पुढच्या काही गोष्टीसाठी प्रयत्न करतो। त्यानंतर माणूस हा गस्ताश्रमामध्ये पदार्पण करतो, गस्तार्पण झाल्यानंतर हा संन्यासामध्ये प्रदान करतो। वास्तविक बघायला गेलं ज्याचं त्याला आयुष्याचं एक गणित समजलं पाहिजे। 50 वर्ष हा आतापर्यंत आपण काय केलं नाही, 50 वर्षात आपण काय केलं पाहिजे हा थोडासा विचार ज्याच्या मनात येतो तो शेवटी काही गोष्टीचा विचार करून शेवटी धर्माकडे तो वळायचा प्रयत्न करतो। आता मूळ हे ठीक आहे, तर अशा या कार्यप्रसंगी या आमच्या प्राप्तीबाई अनुसरणासाठी त्यांनी प्रयत्न केले, आणि आज आपण अरे हे माईकचं जरा बघणं कुठे येते ते पुन्हा वाचतं दे, त्या ठिकाणी उभं राहा, आवाज वाढू नको, नाही काहीच करू नको, तू फक्त लक्ष ठेव, तुझ्यावर सगळं अवलंबून आहे भल्या माणसा आहे का नाही। आधी तर काय म्हणतात तसा रोजाचा नारायण मुसलमान झाला येणं जाईना, त्याला आम्ही सांगितलं येत नाही आम्हाला करू नका देऊ आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये पूर्ण वाजलं की लक्ष राहते, ऐकायचं काय आता हे फक्त काय टाइमपास आहे, हे बाबा बोलले ते बाबा बोलले, कार्यक्रम झाला दीक्षा झाली, लोकांचा उत्साह सगळा दीक्षेवर आहे तुमच्या ऐकण्यावर नाही, आलं लक्षात। अशी ही प्राप्तीबाई या गावामध्ये मी आल्यानंतर बघितलं की आतापर्यंत मी अनेक दीक्षा बघितल्या पण या प्राप्तीबाईसारखी दीक्षा नाही बघितली। सगळ्यांच्या मनामध्ये तो उत्साह दिसला, कालची त्यांची झालेली मिरवणूक, गावाचा उत्साह, वास्तविक गावात काही घटना घडल्यावर सुद्धा लोकांच्या मनावर काही तो परिणाम दिसला नाही। आताही ज्यावेळेस ती आली आम्ही म्हटलं मनपामध्ये खुर्च्या जास्त माणसं कमी, ज्यावेळेस ती त्या रथासोबत आल्यानंतर ते माणसांना खुर्च्या सोडून बाजूला उभं राहावं लागलं, इतक्या महिला वर्ग या ठिकाणी जमा झाल्या, माणसंही जमा झाले, म्हणजे सगळ्यांचं जे लक्ष त्या प्राप्तीकडे होतं
आणि मग म्हणून सांगितलं की मी दीक्षा बघितल्या, पण अशी दीक्षा अजून नाही बघितली की गावानं कौतुक केलं. आम्ही त्यांना बोलवतो तरी कोणी येत नाही गावातले, आणि या ठिकाणी या गावाने ते कौतुक केलं की बाई बिचारी एकटी, पण पूर्ण गावाने हे कौतुक केलं. सगळा खर्च त्या गावाने दिला आणि एक आपल्या मंदिरातली आपल्या गावाची एक मुलगी दीक्षा संन्यास घेते, हा आनंद या गावाचा बघून मला खूप बरं वाटलं. आणि फक्त एकच आहे, दीक्षा घेणं सोपं आहे, दीक्षा घेणं दीक्षा देणं हे सोपं आहे, पण ते दीक्षा प्रतिपालन करणं खूप मोठा अवघड आहे. कारण हा काही असा खेळ नाही, काही वेळा दीक्षा घेतली का पुन्हा सोडून दिली पुन्हा घेतली असं नाही. हे व्रत पाळत असताना ज्याचं त्याला दुःख माहित ते काय, देताना जसं गाव लग्न लावायला येतं पण संसार दोघालाच करावा लागतो, त्यावेळी त्याच्या आडी अडचणी कोणी भागवत नाही. तशा या तपश्चर्या ज्या असतात ही तपश्चर्या त्यांनाच ती भागवावं लागते. म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही त्या अनुसरणाला तिला दिलं तशा पद्धतीनं तिचा देवधर्म हा व्हावा, त्या अनिष्टातून ती वाचव, असे सुद्धा आपण देवाजवळ आपण प्रार्थना केली पाहिजे. एक गाव होतं की त्या गावामध्ये एक ब्राह्मण बुवा राहत होते. आता त्यांच्या काही अडचणीमुळं उपजीविका भागत नव्हती आणि मग ते प्रयत्न करून काहीतरी समजा आपली उपजीविका व्हावी हा प्रयत्न करायचे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की एका महिन्यापूर्वी एका घरी देवस्थान झालं आणि म्हणून हे त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं, म्हटले तुमच्या वडिलांना मरून आता 1 महिना झाला, तुम्ही ते श्राद्ध वगैरे काही केलं पाहिजे. ते म्हणले काही हरकत नाही भटजी बुवा, आम्हाला काही माहित नाही, काय करायचं सांगा आम्ही करू. आणि मग त्याने सांगितलं, म्हटले डाळ तांदूळ काय जे असतील त्या पद्धतीनं करा. आणि मग त्यांनी ते केलं, श्राद्ध वगैरे पार पडलं. याच्या अगोदर घरातून निघताना त्याच्या बायकोचे ते झाले भांडणं एवढे झाले की हा घरातून वैतागून बाहेर निघाला. ती बाई म्हटली मेल्या येशील ना पुन्हा परत, आणि म्हणून ती त्या रागाच्या भरात तशीच बसून राहिली. भटजीबाने सगळा कार्यक्रम केला आणि घरी एका माणसाच्या डोक्यावरती पाठवून दिलं ते गठुडं, हा मागं राहिला. तो जशी तो माणूस आला ते हे द्यायला साहित्य द्यायला, ही बाई रागात बसली होती दारामागं लपून. आणि मग ते दार वाजलं, यांनी काय केलं, या बाईनं चांगला मोठा झाडू हातात घेतला. तो जसा आला तसा फटका त्या पाठीत दिला. आणि मग ते म्हटलं हे अवघडच झालं, सीधा देणं सोपा पण नेऊन देणं मोठं अवघड आहे म्हटलं. सीधं देणं सोपं पण नेऊन देणं अवघड आहे म्हटले. तर मानबा होणं सोपं आहे, आता काय होतं तर आता काय होईल ते बघा. सोपं झालं 20 मिनिटातला खेळ, पण ते पुढच्या उपजीविका भागवणं, बाकी गोष्टी करणं, सेम ठेवणं हे मोठं अवघड आहे. म्हणून बाबा हो, देता घेता आपण सगळं पाहतो, बाकीच्या गोष्टी स्वतःला करावं लागतात. आणि म्हणून दानी लोकांना देवाला सतत ती प्रार्थना पण केली पाहिजे की महाराज माझं अनुसरण सिद्धीला जाऊ दे, माझ्या जन्मात जे काय अडथळे असतील हे दूर होऊ दे. यासाठी सगळे एवढे मोठे आचार्यगण या ठिकाणी आपण बोलवतो आणि त्यांना सांगतो बाबा की माझं जीवन हे व्हावं, देवाची माझ्यावरची उदासीनता दूर व्हावी, आपण स्मरण करा, प्रार्थना करा, यासाठी आम्ही सगळ्या लोकांना बोलवतो. आज काय झालं की त्या काही गोष्टीचा जो आनंद आपण पाहतो आणि म्हणून सगळ्या जणांनी आपलं देवाला प्रार्थना करा की तिचं हे जीवन शेवटपर्यंत पार पडो, एवढं देवाजवळ आपण प्रार्थना करा. आणि एवढं बोलून माझी मी 2 शब्द संपवतो. यानंतर हा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे, अगदी आयोजनापासून हा सोहळा संपन्न होईपर्यंत असे आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे, पारिमांडलिक कुलभूषण आचार्य प्रवर सावधा निवासी बाबांनी संन्यास दीक्षा विधिनिमित्त आयोजित धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माहूरपीठाधीश्वर आदरणीय महंत माहूरकर बाबांनी आणि ज्यांच्या कार्यकुशलतेने हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे असे या कुळाचे कुलाचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर बदनापूर तथा पैठण निवासी बाबांनी, ज्यांच्या हस्ते दीक्षा विधी संपन्न झाला
ते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पारिमांडल्य कुलाचार्य जळगाव तथा जाळीचा देव निवासी बाबाजी, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमस्नेही आंबेडगाव निवासी बाबाजी, ज्यांचं मंतव्य आपण आत्ताच नुकतं ऐकलं, मला बोलता येत नाही असं म्हटलं पण सुंदर बोलले, ते आदरणीय श्रद्धेय परमस्नेही भोजने बाबाजी, उपस्थित सर्वच आदरणीय संत महंत तथा उपदेशी बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम आपल्याला आज हा दिसत असला तरी यामागे फार मोठे प्रयत्न आणि फार मोठी पराकाष्ठा याची झालेली आहे. आदरणीय श्रद्धेय अविराज बाबाजींनी आपलं जीवन थोडंसं या परिसरामध्ये उशिरा आले, न्हावीला आले काही दिवस, न्हावीनंतर काही दिवस यावललाही होते आणि नंतर बाबाजी इथे आले. अकाली निधनाने तपस्वी शांताबाईंवर फार मोठी जबाबदारी आलेली होती आणि ती जबाबदारी तपस्वी शांताबाईंनी ग्रामस्थांच्या सहयोगाने अतिशय उत्तमरित्या पार पडलेली आहे. आणि आजचा हा जीवनातला त्यांच्यातला सर्वात महत्वाचा क्षण हा संन्यास दीक्षेचा प्राप्तीच्या त्यांच्या जीवनात आलेला आहे. बंधूंनो, संन्यास घेणं बाबांनी सांगितलं तर सोपं आहे, पण तो निभावणं फार कठीण आहे. संन्यासाला फार मोठ्या कसोटी आहे. संन्यासामध्ये संयम हा सर्वात महत्वाचा आहे. अलीकडे माणसांचा संयम प्रत्येक ठिकाणी सुटत असतो. ज्याचा संयम सुटतो ना, तो मनुष्य जीवनात कधीही यशस्वी होत नाही. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनात संयम महत्वाचा आहे. तो संयमच माणसाला खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ बनवत असतो. आणि म्हणून संन्यास घेताना मात्र ही बाब त्याही पेक्षा कठीण आहे. प्रत्येक क्षणी संयम ठेवायचा आहे तुम्हाला. जो संयम ठेवेल तो खऱ्या अर्थाने संन्यास्त होऊ शकतो. एकदा काय झालं, एक संन्यासी होता, अतिशय खूप शांत खूप संयमी असा संन्यासी होता. त्याला विचारलं, कोणी काही बोललं किती रागवलं तरी त्याचा संयम कधी सुटत नसायचा. सरांनी विचारलं, का बाबा काय भानगड आहे, तुमच्याकडे इतका संयम कसा काय, तुम्ही इतके संयमी कसे, हा संयम तुम्ही कुठून शिकलात? तो सांगतो की मी आधी साड्यांच्या दुकानामध्ये होतो. साड्या दाखवतात तुझे मुलं, मग एक साडी ही फेक, ती साडी फेक, ती साडी फेक, 100 साड्या बाया काढायला लावतात आणि मग जी पहिली निवडली होती ती निवडतात बाया. तरी सुद्धा तो मनुष्य शांत राहतो दुकानातला. तसा संयम प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला आवश्यक आहे. तो संयम असेल तरच मनुष्य यशस्वी होऊ शकतो. आज खऱ्या अर्थाने शांताबाईंनी या मुलीला घडवून योग्य केलं, परंतु ग्रामस्थांनी सुद्धा एक आगळा वेगळा आदर्श सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. मला नाही असं वाटत की या परिसरामध्ये असेल किंवा कुठेही अशा प्रकारची दीक्षा झाली असेल की ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने ही दीक्षेचा संपूर्ण खर्च तर उचलला, पण तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच जबाबदारीनं संपूर्ण कार्यक्रम हे ग्रामस्थ पार पडतात. त्यासाठी ग्रामस्थांनाही धन्यवाद दिले पाहिजे. एवढं बोलतो आणि इथे थांबतो. आपण सर्वांना धन्यवाद. खूप मोठं कार्य आपण केलेलं आहे. स्वतःच्या मुलीचं लग्न कुणीही करेल, पण एखाद्या मुलीला आपली मुलगी मानून तिचं कन्यादान करणं आणि किंवा तिच्यासाठी एवढा खर्च करणे किंवा तिच्यासाठी एवढं कष्ट घेणं खरंच खूप धन्यवादास पात्र तुम्ही आहात. हा आदर्श तुम्ही खूप मोठा आदर्श या गावाने आणि आमचे आदरणीय रमेश भाऊ या परिवाराने सर्वांनीच हा आदर्श आपल्या ग्रामस्थांनी घालून दिलेला आहे. त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद बाबा. यानंतर ज्यांच्या कुलांतर्गत हा सोहळा संपन्न होत आहे आणि जे दोन्ही कुलाचे प्रमुख आहेत, आचार्य प्रवर शेवलीकर आणि आचार्य प्रवर धाराशिवकर कुळ, या दोन्ही कुलाचे प्रमुख आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय 108 आचार्य प्रवर श्री मोठे बाबांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं अशी बाबांना विनंती आहे.
फिट कर जरा आता वाकून दे. आता लावून दे. मोबाईल लावून दे बहुतेक. चलो है नहीं चलो है नहीं चलो है तुमचं आहे क्रांते श्रीमत्सुदेशे सतशिखरगिराम् उत्तरो तुंगशृंगे निष्ठावत्यानुगत्या निजगणसखिणां यान्तपन्थानमेकम् अग्रेयं नागदेवं निजजनपरमानन्दमार्गं जगाम स्मृत्वा श्रीचक्रपाणि निजहृदि ददति ब्रह्मनागाम्बिकायां सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा अनुसरण विधी सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्तानं ही आयोजित धर्मसभा, या सभेचे सभाध्यक्ष कवीश्वर पीठाधीश आचार्य प्रवर श्रद्धेय परमस्नेही माहूरकर बाबा शास्त्री, ज्यांच्या पवित्र करकमलाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण अनुसरण विधीचा संस्कार सोहळा संपन्न. ते परिमंडलाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू, परम आदरणीय, परमपूजनीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री मोठे बाबा जाळीचा देव तत्वधार, आदरणीय उपाध्य कुलभूषण श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आसनाक्य बाबा, उपाध्य कुलभूषण श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आंबेवडगावचे बाबा, आदरणीय आचार्य प्रवर श्री मानेकर बाबा शास्त्री, याबरोबरच व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय संत महंत, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रित असलेले सर्व श्रद्धेय संत महंत, तपस्विनी, वास्तविक बंधू आणि भगिनी, हे देह तव भाडे याचे, आपुले ना आपताचे, हे खाजे काळाचे ऐसे जाणीतले. महानुभावांच्या या अनुसरण सोहळ्याकडे, या अनुसरण विधीकडे बघण्याची आमच्या पूर्वसुरींची ही ज्ञानदृष्टी.
ते सगळेच इकडं आणा समोर. करकी हे गाव महानुभावांच्या लेखी तसं नक्कीच सुप्रसिद्ध आहे. माझ्या वयाच्या साधारणपणे 18व्या-19व्या वर्षी तुमच्या गावाचा परिचय एका वेगळ्या कारणानं झालेला आहे. महानुभाव मासिक चालत होतो. चालता चालता क्रांती नावाचा एक लेख वाचण्यात आला. तो या भूमिपुत्राचा लेख आहे. प्रल्हाद कर्कीकर, एक उत्कृष्ट साहित्यिक, चांगला जाणकार, ललित लेखक. त्यानंतर त्यांची औसा, त्यांनी लिहिलेली बाईसा, त्यांनीच लिहिलेला डांगरेश, हेही लेख वाचण्याचा मोह आवरला नाही. आणि अशी आपल्या सर्वांची या गावाची ओळख देणारे प्रल्हादराव कर्कीकर आज इथे नाहीत. त्यांची प्रकर्षाने आठवण होते आणि त्यांचेच संबंधित असलेले श्रद्धेय आदरणीय आचार्य प्रवर्ती म्हणजे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर वडाळा येथील संचालक श्री विजयराज दादाजी शास्त्री, अशा संस्काराने हे पुनीत झालेलं गाव आहे. आणि त्या गावामध्ये आज हा सोहळा घडतो आहे. तो आपल्या सहकार्यातून संपन्न झाला. हे आणखी विशेषत्वानं आमच्या सगळ्याच पूर्ववक्त्यांनी तो वारंवार उल्लेखित केला आणि आठवला. स्वामी एकांकात आहे, हेडाऊ सोबत आहे. घोडे विकणाऱ्यांची एक जमात, व्यापारी तेलंगाकडून आले आणि औरंगाबादला चालले. एकांकात स्वामी भेटत आहे. काही काळ त्यांचा सहवास घडलेला आहे. एक घोडा विक्री घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी एक व्यवहारी आलेला आहे. तो घोडा घेतो आहे. स्वामींचं कौशल्य त्यानं बघितलं, विक्री करण्यातलं हातासनं बघितलं, त्याबरोबर स्वामींच्या श्रीमूर्तीला न्याहाळ आणि मागणी केली. जिजी, मी पायी कापड बांधून खूप हिंडलो. हे तुम्हाला सगळ्यांना करावं लागतंय. मुलगी जर पदरात पडली, पायी कापड घालून, भले आता तुम्ही गाडीने फिरत असाल, पण हे त्रास, हे झटके तुम्हाला सहन करावेच लागतात. तेव्हा यांची किंमत कळते. तोही तसाच फिरला. कुठेच वर सापडणार, तिच्या जोगा वर नाही. आता गोसावीच त्याला दिसली. भाग्यवंत असेल तो. त्याने स्वामींना विनंती केली, की माझं हे कन्यारत्न आपण स्वीकारा. स्वामी सांगतात, आम्हाला जात नाही. आपले गोसावीच जात, गोसावीच ईश्वर आहेत, गोसावीच जात. आणखी जात कशाला पाहिजे? आम्हाला जाती खूळ नाही. गोसावीच जात, गोसावीच खूळ. आमच्याकडे वित्त नाही. लागतं ना लग्नाला खर्च करायला. आपण हा बघितला ना शृंगार, हे सगळं करण्यासाठी कुठेतरी आर्थिक नियोजन असावं लागतं. आता दीक्षाही इतक्या सोप्या झालेल्या नाही. मी घेतली तेव्हा फक्त आंघोळच केली होती, धोतर घालून दीक्षेला बसलो. आता हळदीपासून तयारी आहे. कालाय तस्मै नमः. नंतर बस करा. मग ते आमच्याकडे वित्त नाही. तो वडील म्हणतो मुलीचा,
जीजी दोघीकडूनही वराड व्यवहार आम्हीच करू, दोन्ही बाजूचा मीच खर्च करतो. हेडाऊ उठले, असं जमणार नाही. जीजी हे सगळं धन हे गोसाव्याचे नव्हे की हे तुमचंच आहे, आम्हीच हे करू. तेव्हा लक्षात आलं स्वामींच्या विवाहासाठी लग्न खर्च करणारे हेडाऊ आज करकीमध्ये प्राप्तीच्या दीक्षेसाठी खर्च करणारे करकीकर किती चांगल्या संस्काराकडे तुमची वाटचाल चाललेली आहे. हे तुम्हाला घडतंय की पुढे सुद्धा भविष्यात तुम्हाला अशाच दृष्टिकोनातून तुमच्या ऊर्ध्वगतीकडे नक्कीच ते वाटचाल होणार आहे. म्हणून तुम्ही दिलेल्या सेवेचं सर्वप्रथम मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. हे देह भाड्याचे, आपुले ना आपताचे, हे खाजे काळाचे ऐसे जाणीतले. आमच्याच उपाध्य कुलातल्या आचार्य परंपरेतल्या धानाईचा पाचराव, त्या पाचरावत वंश अन्वयामध्ये ही ओवी येते. अशी ती धानाईसा या संसाराकडे, या शरीराकडे अशा दृष्टीतून बघते. आता धानाईचाच कशाला पाहते, मादाईसाने तेच बघितले. अजून तुमचा वाण देण्याचा कार्यक्रम संपलेला नसेल, तो यथावकाश सोयीनुसार चालतो. या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत. मादाईसा आमची भिक्षेला निघाली. तो मकर संक्रांतीचा सण. काही थोडस लेकरांना बसवा नाही, एक 10 मिनिटं कळलं. मकर संक्रांतीचा सण आहे. मादाईचा भिक्षेला निघालेली आहे. आपण सर्व शृंगारलेले. सणाच्या दिवशी तुम्हाला शृंगार करा असं कोणी आमंत्रण दिलेलं नाही. हा आपला अगदी स्वतःचा आत्मरमणी कार्यक्रम, तो करावाच लागतो. तो त्याही वेळेला होत होता. अशा शृंगारलेल्या सर्व स्त्रिया वाण देत निघालेल्या होत्या. स्वामींची महादाईसा ती रस्त्याने भिक्षा मागताना, भिक्षा घेण्यासाठी जात आहे, मागण्यासाठी जाते. आणि तिची ती ज्ञानदृष्टी, तिने नजरेनं बघितलं तुमची नाथ जागेवर व्यवस्थित आहे, तुमचे कर्णफुलं चांगले डोलत आहेत, मेहंदी खूप सुंदर घेतलेली, हे सगळं बघितलं. ते नजरेनं बघितलं, ज्ञानाने जे बघितलं ते अत्यंत महत्त्वाचं. तेव्हा ती काय म्हणते, हे काळाचे भातुके नवसाचे भोकुडे, उद्या निर्याच्या नानी नानी जाती, आम्ही काळाच्या दाढेवर पाय देऊन जाऊ. समजलं? समजलं आपल्याला? किती सुंदर वर्णन केलं तुमच्या मकर संक्रांतीचं. हे काळाचे भातुके, अहो तुम्ही काय नटून बसला, त्याच्यात धन्यता मानता. एवढ्या शृंगारामध्ये तुम्ही काढलेली मेहंदी ती बिघडणार नाही याची काळजी, तुम्ही लावलेली टिकली ती इकडे तिकडे हलणार नाही याची काळजी, मध्येच पदर सावरताय, किती ठुमकत चाललात, कशा करता हे करताय. तुम्ही काळाच्या भक्ष्यस्थानी कधीतरी जाणार आहात. तुम्हाला काळ तुमच्यावरती कधीतरी घाला घालणार आहे. त्या काळाचे तुम्ही भक्ष्य आहात. नवसाचे बोकुडे. अलीकडे माहीत नाही हा प्रघात आहे नाही आहे. रस्ताश्रमामध्ये आपण अनेक गोष्टींचे नवस सायास करतो. आणि हे नवस सायास करत असताना कुठेतरी आपण नवस पूर्ण करणाऱ्या त्या आराध्याला असं काही बोलून जातो की माझा जर हा नवस पूर्ण झाला तर मी कोंबडं बळी देईन, बकरं बळी देईन, त्याच्या मोबदल्यात मला तू हे दे, आणि नवस पूर्ण होतो.
यथावकाश आपण ते कोंबडं ते बकरं बळी देण्यासाठी घेऊन जातो. त्या दिवशी काय होतं माहिती आहे? ते बोकडं शृंगारल्या जातं, त्याला बैलगाडीवरती बसवल्या जातं, त्याला बँडच्या निनादामध्ये त्या देवीपर्यंत घेऊन त्याला ती मंडळी निघत असते. बोकड्याला यातला कुठलाच संदर्भ लागत नाही. ते गाडीतून मान वरी करून बघतं, एवढा मालक रोज मला मारणारा आज मात्र पायी चाललाय आणि मला गाडीत बसवलंय. काय वा, माझ्यासारखा मीच मोठा. लक्षात नाही आलं बेटा, थोड्या अंतरानंतर तू वधस्तंभाकडे चालला, तुझा बळी दिला जाणार आहे. हे काही काळाकरताचा शृंगार आहे. आम्ही नवरदेवाला वाजवत आणतो, त्याला ही जाणीव नाही करून देत. यातले एकानेही सांगितलं नाही अरे संसार फार वाईट असून माझी फार फजिती झाली, तुझी होऊ नको, हे कोणी म्हणणार नाही. त्याला वाजवत आणता. अगदी त्याचप्रमाणे हे नवसाचे बोकडे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलाच फरक नाही. आम्ही आणि उद्या निर्याच्या नाणी जाते आणि याची शेवटची परिणिती अशी आहे, तुम्हाला उद्या नरकातल्या गटारानं व्हावं लागणार आहे. ईश्वरासाठी तुम्ही केलंच काय? ही संस्कृती चुकवावी अशासाठी तुम्ही कुठलं वर्तन केले? म्हणून तुमच्यासाठी कुठे राजपाट मांडणार आहे? कोण स्वर्गामध्ये तुम्हाला ठेवणार आहे? आपली गती तिथे आहे. त्यासाठी आम्ही मात्र काळाच्या दाढेवर पाय देऊन जाऊ. आम्ही त्या ईश्वराचे झालेले आहोत. निसंशय आमची महादाईचा छातीला हात लावून सांगते, जो कोणी या श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाला अनुसरेल त्याच्या माते हे कुठलंच काही येणार नाही. आज प्राप्ती त्या रस्त्याने जात आहे. ती त्या काळाच्या दाढेवरती पाय देऊन पुढे मार्गस्थ झालेली आहे. अशा प्रकारचा हा संन्यास तो जीवनामध्ये का घ्यावा? हे देह भाड्याचे, हे आपण घेऊन आलेलं जे सर्व शरीर आहे ना, हे कर्जमुक्तीचा व्यवहार आहे. कुठेतरी आपण काही कर्ज करून ठेवलेले आहे, ते फेडण्यासाठी हे शरीर घेऊन आलेलो आहोत. हे कधीतरी संपणार आहे याची एक जाणीव, ही त्याची अशाश्वतता जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही आपल्या या जीवनाला काहीही अर्थ नाही. धेनुस्तनी गोचिड तोंड खोवी, तो रक्तप्राशी भौमस्त जी, गोडी क्षीरांची नकळेची त्याला, उपदेश कैचा असिया शहाण्याला सज्जनाला. असेल पाठांतरात आपले पाठ. माझ्यापैकी हाच पाठ बरा वाटतो. गाईच्या आचळावरती गोचिड बसलेलं आहे. माय त्यांनी काय पिलं पाहिजे थोडं? तणामध्ये गाईच्या आचळामध्ये दुधाची व्यवस्था झालेली आहे. पितं ते दूध. धेनुस्तनी गोचिड तोंड खेळवी, तो रक्तप्राशी भौमस्त जीव. घाण असणार रक्त फक्त तो पिते आणि दुधाच्या आधी जवळ बसते. बिचाऱ्याचं चूक नाही, त्याची योनीच ती, त्याला ते ज्ञानच नाही, ते तेच घेणार. अज्ञान अवस्थेने आमचं असंच झालं. संसारामध्ये आम्ही ज्याची गोडी घ्यायला पाहिजे, ज्या मनुष्य जन्मामध्ये आम्ही आलेलो आहोत, तिथे आम्ही मात्र या असार सुखाची गोडी घेण्यामध्ये रममाण झालेलो आहोत. आणि म्हणून तो कवी करता म्हणतो, आता अशा शहाण्यांना मी काय सांगावं, अशाला उपदेश करून काय उपयोग. परंतु मला असं वाटतं, प्रल्हाद कर्कीकरांचा लेख वाचल्यानंतर मी तरी असं समजतो, कर्कीतल्या मंडळी इतकी शहाणी आणि धर्मज्ञ मंडळी बहुतेक कुठं नसेल. तेव्हा तुमच्यासाठी मी हे अभिप्रेत नाही म्हणणं बाकी, पण हे नक्कीच समजतो की प्रल्हाद कर्कीकरांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण सुद्धा कधीतरी ते अनुसरण्याची इच्छा मनात ठेवा आणि अशा दृष्टीनं त्या प्रयत्नरत राहा. तर हा जो काही आपण आनंद सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडला आहे, त्या शांताबाईला एक धर्माधर दिलेला आहे. एक उचित पाऊल आपण टाकलंय, ते याही पुढे असं टाकत राहावं आणि तुमच्याही स्वतःच्या अनुसरणाच्या दृष्टीने आपली प्रार्थना असावी, ही एक सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि धाराशिवकर परिवाराच्या तर्फे हा जो काही सोहळा आहे,
धर्मज्ञ बाई आहे, कोणाला निमंत्रण पोहोचलं असेल नसेल, व्यवहारामध्ये कमी अधिक उठबस होऊ शकते, त्या सगळ्या दृष्टीनं या गोष्टीकडे क्षमिक नजरेनं तिच्यासाठी मी प्रार्थना आपल्याला सर्वांना करतो. आणि या कुळामध्ये हा संपन्न होत असलेला सोहळा म्हणून धाराशिवकर परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचा पुन्हा या ठिकाणी मी मनोमन स्वागतही करतो. आलात, आनंद द्विगुणित झाला, धर्मप्रेम वाढवलं, याबद्दल मी सहृदय अंतकरणानं आपली या ठिकाणी परत एकदा काही झाले असेल चूक तर त्याची क्षमा प्रार्थी करतो. आणि या ठिकाणी आमची प्राप्ती, तिचं पूर्वीचं नाव प्राची आहे असं म्हणतात. प्राचीचा अर्थ सुंदर आहे. पूर्व दिशेला प्राची असं म्हणतात. ही उदयोन्मुख दिशा आहे. तिचं जीवन याही पुढे असंच उदयोन्मुख होऊन ज्या त्या वर्षाताने म्हटल्यासारखं त्या प्राप्तीसाठी ती जी तळमळ चालली त्या प्राप्तीपर्यंत ती पोहोचावी ही शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या शब्दाने संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आचार्य प्रवर श्री मोठे बाबांचे महत्वपूर्ण असे विचार आपण श्रवण केलेले आहेत. मी आता ही सभा समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सभाध्यक्षांचे विचार आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी तपस्वी रत्नाबाई साळकर आणि सद्भक्त रमेश पाटील, आपण दीक्षार्थीला सोन्याची अंगठी त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन ती समर्पित करावी, तो संकल्प करावा. सन्माननीय रमेश पाटील, तपस्वी रत्नाबाई साळकर, ग्रामस्थांच्या वतीने सुवर्ण अंगठी त्या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे. यानंतर सभाध्यक्ष स्थानी विराजमान असणारे माहूर पीठाधीश आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर श्री बाबाजींना विनंती आहे, आपण आपले अध्यक्षीय विचार या ठिकाणी प्रारंभ करावेत. सह्यांचळाचे चुळुके, जयाचे प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्त लल्लाट फडके, नमस्करितू असे, नमस्करितू असे. श्री दत्तात्रेय महाराज की, श्री गोपाल कृष्ण महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संन्यास दीक्षा विधी, पंचावतार उपहार, त्या अनुषंगाने हो घातलेली ह्याची धर्मसभा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री क्षेत्र पैठण आणि महानुभाव आश्रम बदनापूरचे संचालक आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या पवित्र करकमलाने संन्यास दीक्षा या ठिकाणी देण्यात आली असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर उभय सिंधू श्री क्षेत्र जाळीचा देव आणि जळगाव निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, परमपूजनीय ज्यांच्या पवित्र कळकमळाने आजच्या ह्या सभागृहाचं उद्घाटन झालेलं आहे असे आचार्य प्रवर आसनाख्य श्री बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय परमस्नेही ज्यांच्या पवित्र करकमळाने आजचा हा धर्म ध्वजारोहण संपन्न झालेले असे आचार्य प्रवर श्री मानेकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री जिंतुरकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री जावळे बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री चोरमांगे बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री आजच्या ह्या एका सूत्रामध्ये ज्यांनी सर्वांना बांधलेलं आणि सुसूत्रपणे जे संचालन करेल, सूत्रसंचालन करत आहे असे आचार्य प्रवर श्री
कंधारकर बाबाजी, त्याचप्रमाणे श्री मधुसूदन शास्त्रीजी, त्याचप्रमाणे श्री दादराज बाबाजी, उपस्थित संतगण, तपस्विनी मातांनो, बंधू तथा भगिनींनो, वेळही बराच झालेला आहे, परंतु ही संधी पुन्हा येणे नाही. आजचा जो दिवस आहे हा खरोखर हा मंगलमय सुअवसर, या अशा मंगलमय अवसरामध्ये आपण सर्व सहभागी झालेले आहात. तर बंधूंनो, या ठिकाणी ज्या धर्मभगिनींनी परमेश्वराचं वचनानुरूप जो अनुसरण विधी या ठिकाणी घडलेला आहे, तर स्वामी म्हणतात, जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्ये. विषय व्यवहारामध्ये देण्याची जी वेळ असते बंधूंनो, ती वेळ परमेश्वराच्या ज्ञानाला दिली पाहिजे. परमेश्वराचं ज्ञान आपण अवगत केलं पाहिजे. परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या प्राप्तीला नेणारे जे ब्रह्मविद्या ज्ञान आहे, त्या ज्ञानाला जर ही वेळ आपण दिली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आज ही प्राप्ती, त्या परमेश्वराच्या प्राप्तीला पोहोचण्यासाठी ती रूढ झालेली आहे. ती वेळ तिनं दिलेली आहे. खऱ्या अर्थाने ती वेळ तिनं, त्या वेळेचा तिनं साध्य केलेला आहे. आणि अशा प्रकारे या आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये अशा ज्या काही विदुषी होऊन गेलेल्या आहेत, अशी एक महादायिसा ही एक विदुषी होऊन गेलेली आहे. त्या विदुषीने सुद्धा हा महानुभाव पंथ एक खऱ्या अर्थाने वाचवलेला आहे. आपल्या पाठीवरती आचार्यांना त्या भानखेडीच्या रानामधून ती घेऊन आली. आपल्या भावाला नव्हे, त्या महानुभाव संप्रदायाला आपल्या पाठीवरती घेतलेला आहे. त्या विदुषीनेच खऱ्या अर्थाने या धर्माचं संरक्षण संवर्धन खऱ्या अर्थाने केलेलं आहे. खरोखर त्या सर्वच विदुषींना मी त्यांच्या समोर नतमस्तक होतो, त्यांना अभिनंदन करतो. तर आमच्या ह्या महानुभाव संप्रदायामध्ये अनेक विदुषींचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. अशा प्रकारे या कर्की गावाचा आणि माझा हा अनुबंध बऱ्याच दिवसापासूनचा आहे. एक प्रकारचा ऋणानुबंध म्हटलं तरी वावगा काही होणार नाही. श्री चक्रधर गुरुकुल फैजपूरला असताना कर्की आणि हिवरखेडे हे दोन गाव, या दोन गावामध्ये आम्हाला गव्हाची भिक्षा मिळत होती. कर्की आणि हिवरखेडे, बाकी परिसरामध्ये सर्वच गावामध्ये फक्त ज्वारीची भिक्षा मिळायची. आणि गव्हाची भिक्षा करण्यासाठी आम्ही कैवल्यवासी आदरणीय श्री प्रल्हादजी कर्कीकर यांच्याकडेच आम्ही येत होतो आणि त्यांच्याकडेच आम्ही घरी थांबायचं आणि भिक्षेच्या निमित्ताने या कर्की गावामध्ये यायचं. आदरणीय श्रद्धेय श्री विजयराजजी शास्त्री, विजयराज शास्त्रींचं हे आजोळ आहे, त्यांचं हे आजोळ आहे. गारखेड आहे त्यांचं जन्मगाव आहे आणि हे त्यांचं मामाचं गाव आहे. अलग लक्षात असो, विजयराज शास्त्रींचं सुद्धा या कर्की गावाचा एक प्रकारे म्हणजे प्रेम संबंध राहिलेला आहे. त्याचप्रमाणे कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य श्री पंजाबी खामनेकर बाबा, बेलापूरचे बाबांची सुद्धा चातुर्मास या ठिकाणी होती. आणि बरेचसे विद्यार्थी कैवल्यवासी जसं चक्रपाणी शास्त्री म्हणा, त्या समकक्ष असलेले बरेचसे विद्यार्थी या कर्की गावामध्ये होते. विजयराज शास्त्री सुद्धा बाबांच्या सन्निधानामध्ये होते. अशा प्रकारचं हे कर्की गाव, ह्या कर्की गावाची महती खऱ्या अर्थाने आज या कर्की गावाने दाखवून दिलेली आहे. आपल्या घरी जर एक कन्यारत्न, एक अपत्य जर आपल्या घरी जर झालं, त्याचं आपण लालन पालन करतो, त्याला लहानचं मोठं करतो, योग्य अशा प्रकारे त्यांना आपण संस्कार करतो आणि योग्य अशा ठिकाणी त्या कन्यारत्नाला योग्य अशा ठिकाणी आपण देतो. त्याचप्रमाणे धर्माचा का असेना, हे कन्यारत्न म्हणजे प्राप्तीच्या रूपाने का होईना,
हे कन्या रत्न ह्या संपूर्ण गावाचाच अपत्य होऊन बसलेला आहे. आणि या गावकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी जो खर्च म्हणजे धर्मकार्यासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेला आहे. आणि धर्मकार्यामध्ये सुद्धा कर्कीगाव मागे नाही आणि मागे राहणार नाही, पुढे त्यांनी मागे राहू नये. अशा प्रकारचं जर धार्मिक कार्यक्रम झाला त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जसं आपलं घर म्हणजे आपलंच घर असते, त्या घराची सर्वस्वी जबाबदारी आपली असते. घरासाठी आपण काय काय केलं पाहिजे, घर बांधताना आपण काय काय काळजी घेत असतो, त्याप्रमाणे धर्म कार्यामध्ये जसं मंदिर आहे, मंदिराचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे चांगल्या प्रकारे. म्हणजे या मंदिरामध्ये चांगले संस्कार घडले गेले पाहिजे. त्यासाठी सुद्धा या कर्कीकर ही वासनिक मंडळी काळजी घेईल. एक नव्हे तर 2 मंदिर या गावाच्या ठिकाणी आहेत. या गावामध्ये मी 39 वर्षानंतर आलेलो बंधू. पूर्वी मी गुरुकुलमध्ये शिकत असताना दरवर्षी येत होतो गव्हाच्या भिक्षेसाठी. परंतु नंतर शास्त्री झाल्यानंतर कळवलवासी आचार्य प्रवर मोठे धाराशिकर बाबा आष्टीचे बाबांची पोथी पैसपूरला झाली पहिल्यांदा. आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण बाबांची पोथी 75 मध्ये बोरीला झाली. आणि त्यानंतर मग एक प्रकारे म्हणजे बाबांची पोथी झाल्यानंतर मग पोथ्यांचा एक प्रकारे 10 वर्षापर्यंत का होईना पोथ्या बंद होत्या. नंतर मग आचार्य प्रवर बाबांची पोथी फैजपूरला झाली पहिल्यांदा. त्यानंतर खुजळ्याला आचार्य प्रवर तेलारकर नाही बाबाची आधी फैजपूरची आधी झाली, खुजळ्याची नंतर झाली. नाही खुजळ्याची नंतर झाली. मी सांगतो, मी फैजपूरला होतो, मी फैजपूरला विद्यार्थी होते, शेवटच्या वर्षाला होतो असो. आणि तिथून मग पोथ्यांची सुरुवात झाली. त्यानंतर खुजळ्याची पोथी झालेली. आचार्य बाबांना विचार वाटला, ठीक आहे बाबा याचे साक्षीदार आहेत असो. आणि अशा प्रकारे या धर्म कार्यामध्ये हे कर्कीकरांनी वाहून घेतलेलं आहे. आणि ह्या गावची लेक तपस्विनी आता ही प्राप्तीबाई खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराच्या प्राप्तीपद पोहोचली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी त्या प्राप्तीबाईसाठी त्या परमेश्वराजवळ साधनदाता प्रभू चक्रधरा जवळ आपण एक प्रकारचे म्हणजे विनंती करायची आहे, परमेश्वराचं स्मरण करायचं आहे. या प्राप्तीबाईचा अनुसरण शेवटात जाओ एवढीच अपेक्षा करतो आणि इथे सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आचार्य प्रवर माहूर पीठाधीश श्री मोठे बाबांच्या अध्यक्षीय विचारानंतर आता आभार बाकी आहे. आणि आभार प्रदर्शन होईपर्यंत आपण शांततेने बसून राहा. आभारासाठी आदरणीय श्रद्धेय महंत श्री दादेराज बाबाजी सर्वांचा आभार व्यक्त करतील. आणि आता प्राप्ती हिचं नाव तेच ठेवण्यात आलेलं आहे, तपस्विनी प्राप्तीताई चालत असलेला जो सोहळा या नावाने तिला नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री माहूर पीठाधीश माहूरकर बाबाजी यांना जेव्हा आम्ही वेल्हाळ्यामध्ये दंडोत घालायला गेलो, बाबा पंक्तीमध्ये बसलेले होते. ताईंनी दंडोत घातला. कर्की गावामधला दंडोत म्हणल्यानंतर काय सांगावं, आता बाबांनी जे सांगितलेलं आहे हे बाबांचं पूर्ण रील त्या ठिकाणी फिरलं आणि एकाच शब्दामध्ये हो येतो बाई असं म्हटले आणि बाबांनी दंडोत स्वीकार केला. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री जळगाव निवासी बाबाजी यांच्या वयाच्या दृष्टिकोनातून पाहत असताना अगदी सकाळी 5 वाजता आम्ही डोळे पुसत होतो.